आईचा दोष की समाजाची नजर? गावातली ती गल्ली आजही तशीच होती, पण त्या घरासमोर उभं राहिलं की लोकांची नजर बदलायची. तीच ना जिला फक्त मुलीच झाल्या. सावित्री ऐकत होती, नेहमीसारखी गप्प, डोळ्यात पाणी, पण ओठांवर शांतता. तीच सावित्री जिचं लग्न मोठ्या थाटात झालं होतं. पहिलं बाळ झालं तेव्हा सगळ्यांनी विचारलं होतं, मुलगा की मुलगी? मुलगी आहे, ती हसून म्हणाली. घरात क्षणभर शांतता पसरली. सासूबाई म्हणाल्या, चालेल, पहिलं आहे ना. दुसऱ्यांदा पण मुलगीच. यावेळी चालेल कमी झालं आणि तिसऱ्यांदा. तेव्हा मात्र घरात आनंद नव्हताच. लोक म्हणू लागले, अरे हिला काही जमत नाही, घरात वारस नाही, नवरा किती दुर्दैवी. कोणी कधी विचारलंच नाही, यात बाईचा दोष काय? आईचं मौन. सावित्री रात्री उशी ओली करत होती. देवाला विचारायची, मी काय चूक केली? ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, बाई, मूल कोणतं होणार हे पुरुषावर ठरतं, स्त्रीवर नाही. ती थांबली, डोळे विस्फारले. पण समाजाला हे ऐकायचंच नव्हतं. कारण दोष कुणावर तरी टाकायचा असतो आणि तो नेहमी बाईवरच टाकला जातो. मुली म्हणजे ओझं. लोक म्हणायचे, मुली म्हणजे परक्याच्या घरात जाणार, लग्नाचा खर्च, नाव पुढे नेणार कोण? सावित्री मनात म्हणायची, नाव माणुसकीने मोठं होतं, लिंगाने नाही. तिच्या तिन्ही मुली शिकायला हुशार होत्या. एक डॉक्टर झाली, एक शिक्षिका आणि तिसरी पोलीस अधिकारी. ज्या समाजाने हसून पाहिलं होतं, त्याच समाजाने आता मान खाली घातली. तो दिवस. एकदा सावित्री आजारी पडली. नवरा कामावर, सासूबाई थरथरत होत्या. तिच्या तिन्ही मुली धावून आल्या. रुग्णालयात नेलं, रक्त दिलं, रात्रभर जाग्या राहिल्या. डॉक्टर म्हणाले, तुम्ही खूप नशिबान आहात, अशी मुलं मिळणं भाग्य आहे. सासूबाईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या सावित्रीचा हात धरून म्हणाल्या, माझी चूक झाली बाळा, मुलगा नाही म्हणून मी तुला कमी लेखलं, पण आज समजलं, मुलगी म्हणजे देवाचं वरदान असतं. समाजाला प्रश्न काय पडला पहा. आजही सावित्रीच्या घरासमोर लोक थांबतात, पण आता बोल बदलले. तीच ना जिनं तिन्ही मुलींना घडवलं. अभिमान आहे तिचा. आणि सावित्री मनात म्हणते, प्रथा ही माणसांनी बनवलेली असते आणि माणसांनीच ती मोडायची असते. शेवटचा विचार काय ठरतो पहा. मुलगा हवा ही अपेक्षा नाही, ती मानसिक गुलामगिरी आहे. मुली कमी नाहीत, त्यांना कमी लेखणारी नजर कमी आहे. आईचा दोष नाही, दोष आहे त्या विचारांचा, जे अजूनही बदलायला घाबरतात. बरोबर आहे ना? तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या समाजातही चालू आहेत. सध्या कुठं म्हणजे जिथं बघल तिथं वंशाला दिवा पाहिजेच असतो. तर मी अशीच काहीशी कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मीही त्या रूढीच्या विरोधात आहे. मलाही ती गोष्ट पटत नाही आहे. म्हणजे मुलगाच हवा, वंशाचा दिवाच हवा, अशा गोष्टी नसतात. त्या नशिबावर अवलंबून असतं आणि ते नवऱ्याकडं असतं सगळं काय असेल ते. असो, तुम्हाला कथा कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन गोष्टी आपण घेऊन येत राहणार आहोत आपल्या जीवनाशी निगडीत. तर आपल्या कथा हृदयातून हृदयापर्यंतच पोचणार आहेत, म्हणून आपल्या चॅनलचं नाव आहे हृदय कप्पा. तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच मनातल्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटणार आहेत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.